हर हर महादेव. आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहोत किहिम बीच आणि कणकेश्वर. किहिम बीचची माहिती मी तिकडे गेल्यावर सांगेल, ती मिस्टेरियस आहे, म्हणजेच गुपित. तर आपण किहिम आणि कणकेश्वर हे अलिबागमध्ये आहे आणि कसं जायचं आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर देईल. आणि जाता जाता आपल्याला एक प्रदूषित ठिकाण लागेल, त्याची माहिती मी आता तुम्हाला देतो. हे बघा, हेच ते प्रदूषित ठिकाण, JSW स्टील कंपनी. ही कंपनी एवढी मोठी आहे की विचारूच नका. मी विचार पण नाही करू शकत, एवढी मोठी कंपनी मी बघितली नव्हती कधी. आणि त्या कंपनीतून येणारा दूषित वायू जो आकाशामध्ये हवेत सोडला जातो, त्याच्याने बघा एक प्रकारे वेगळे ढगच तयार झाले. तो काय बोलाल तुम्ही? लांबून तर आम्हाला ही ढगं वाटत होती, जवळ आल्यावर बघितलं तर हा कंपनीचा धूर आहे. आणि किती जास्त प्रदूषण पसरते बघा. सरकार आपल्याला सांगते दिवाळीमध्ये फटाके हे करू नका, वाजवू नका, फटाक्यांनी खूप प्रदूषण होतं. हे तर 12ही महिने 24 तास धूर आहे हा. त्याच्याने किती प्रदूषण होत असेल. यावरती लवकरच काहीतरी तोडगा काढावा सरकारने आणि हे प्रदूषण कमी करावं. आता चला, प्रदूषणचं झालं, आता सुंदर निसर्गाकडे जाऊ. जाताना आपल्याला लोटस पॉईंट बघायला भेटलं, त्यामध्ये गुलाबी कलरचे आणि सफेद कलरचे कमळ खूप सुंदर दिसत होते. आणि आता आपण आलो आहोत किहिम गावात. किहिम गाव पण खूप सुंदर आहे. किहिम गावात प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एवढी झाडं बघायला भेटतील ना अंगणामध्ये, विचारूच नका. आता बीच जवळ आपण आलेलो आहोत आणि इथली माहिती आता मी तुम्हाला सविस्तर सांगतो. मित्रांनो, तुम्हाला बोललेलं ना एक मिस्टेरियस प्लेसवरती येणार आहे, ते मिस्ट्रीज ठेवणार आहे. आता आपण तिथं पोचलेलो आहे किहिम बीच अलिबागला. तर आपण असं गुपित जी गोष्ट ठेवलेली ती म्हणजे इकडं महादेवांचं एक शिवलिंग आहे. ते फक्त श्रावण महिन्यातच प्रकट होतं असं इथले गावकरी म्हणत होते आणि आपण तेच बघायला आलो आहे. तर कसे नारळी पौर्णिमेच्या आधी आलो असतो तर दर्शन नसतं झालं आणि तुम्हाला पण दर्शन करून देता नसतं आलं मला. आता नारळी पौर्णिमा संपली, समुद्राचं पाणी थोडं शांत झालं आहे, त्यामुळं आता आपल्याला दर्शनसुद्धा भेटेल. आता तिथं गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत समुद्राचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, आता आपल्याला जायचं आहे इकडं. याच परिसरात शिवलिंग आहे आणि जे दोन समोर तुम्हाला समुद्राच्या मध्ये बेट दिसत आहेत ना, तो काहीतरी उंदेरी आणि हांदेरी असं काहीतरी 2 किल्ले आहेत ते. आता आपण जाऊया शिवलिंग बघायला. आता ते शिवलिंग जवळ आलो आहे, जी फक्त श्रावणामध्ये प्रकट होते. बाकीचे 11 महिने पूर्णपणे ती गायब होते, म्हणजे इथं दिसणारच नाही तुम्ही किती आले तरी. थांबा दाखवतो. हे बघा, हीच ती शिवलिंग श्रावण महिन्यात येते, बाकीचे तुम्हाला दिसणारच नाही. आता नारळी पौर्णिमेमुळं समुद्र पूर्ण खवळलेला असतो असं म्हणतात, त्यामुळे शिवलिंगचे दर्शन होत नाही. पण आता आम्हाला चांगला वेळ भेटला. मागच्या वर्षी आलेलो, आम्हाला दर्शन नाही झालं, पण यावर्षी दर्शन भेटलं. आणि ही जागा जास्त कोणाला माहिती नाही, त्यामुळे इकडं गर्दी कधीच नसते. सो इथला बाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. समुद्र बराच आतमध्ये आहे, पाणी थोडं. आता बीचवरती जाऊन फिरून येतो आणि मग कणकेश्वरला निघू. भरती आलेली आहे, आता गप्प निघावं, नाही तर मग लोकांना आम्हाला काढायला यावं लागेल. चला आता निघूया. आता थेट कणकेश्वरला. कणकेश्वर इथून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे किहिम बीचपासून. तर आपण आता तिकडेच चाललो आहे.
आता तिकडं गेल्यावरती तिकडचे व्ह्यूज दाखवतो तुम्हाला. मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही, पण प्रयत्न करतो. त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू, जर त्यांनी दिलं तर दाखवू, नाही तर मग मंदिराच्या बाहेरचा पूर्ण परिसर तुम्हाला दाखवाल मी. तर चला आता जाऊया कनकेश्वरला. केम बीचपासून कनकेश्वर जास्त लांब नाही आहे, 20-25 मिनटं लागतात बाईकने. आणि इकडं कसं यायचं केम आणि कनकेश्वरला हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित सांगतो. हे आहे कनकेश्वरचं प्रवेशद्वार पहिलं, आणि दुसरं प्रवेशद्वार आहे वरती, ते नंतर दाखवेल मी तुम्हाला. जवळपास 800 ते 850 पायऱ्या असतील, आणि इथला परिसर खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. चालताना आपल्याला खूप थकवा लागतो, तरी पायऱ्या या लांब लांब आहेत आणि उंच पण नाही आहे. आणि रस्त्याने जाताना खूप सुंदर व्ह्यू बघायला भेटतात तुम्हाला. फोटोशूट व्हिडिओशूटसाठी पण खूप सुंदर जागा आहे. आणि थकवा जास्त लागत असेल तर आपल्याला इथं आराम करायलासुद्धा बाकड्यांची व्यवस्था केली आहे. उन्हाळ्यामध्ये पण तुम्हाला असे पत्रा टाकून शेड बांधलेले आहेत. जागोजागी तुम्हाला नाश्ता करण्यासाठी स्टॉल पण आहेत. ही अशी जागा आली, ही पायरी आहे देवाची पायरी असं म्हटलं जातं इथं. आणि तिथून थोडंसं पुढं गेल्यावरती आपल्याला गौमांडा नावाचं एक ठिकाण जे हे आहे, या ठिकाणाला नाव आहे गौमांडा. इथं आपल्याला पिण्याचं पाणी आणि फ्रेश होण्यासाठी आहे सुविधा. इथलं पाणी संपत नाही असं म्हटलं जातं. त्यानंतर थोडंसं पुढं गेलं आपलं पालेश्वर मंदिर लागतं, त्यामध्ये महादेवांचं आपण दर्शन घेऊ आणि पुढं निघतो. आहे छोटंसं मंदिर आहे, पण छान आहे. माकडं खूप बघायला भेटतात आपल्याला इकडं. तुम्ही याल तर तुम्हाला पण खूप माकडं दिसतील. आणि तिथून थोडंसं पुढं आलं की आपल्याला दुसरा प्रवेशद्वार बघायला भेटतो. आणि प्रवेशद्वारमधून गेल्यावरती आपल्याला सर्वात पहिले मारुतीरायाचं मंदिर बघायला भेटेल. मारुतीरायाच्या मंदिराच्याच बाजूला ब्रह्मकुंड आहे. ब्रह्मकुंडामध्ये स्नान करून थोडंसं पुढं आपल्याला हे असे स्टॉल बघायला भेटतील खाण्यासाठी. आणि हे जे ऋषीमुनी आहेत त्यांच्यामुळेच इथं कनकेश्वर महादेव हे मंदिर झालं आहे असं म्हटलं जातं. आणि खूप सुंदर आहे. कनकेश्वरबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ बनवू, आणि त्यामध्ये मी कनकेश्वरची तुम्हाला माहिती देईल. निवासगृह आहे इथं, पण खूप बेकार हालत आहे. आणि वन डे रिटर्नसाठी चांगलं आहे. आपल्याला इथं प्रसादासाठी दुकानं बघायला भेटतील. मंदिराच्या मागं अजून एक कुंड आहे, त्या कुंडाचं नाव आपल्याला माहिती नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिरामध्ये थोडीशी गर्दी होती कारण की श्रावण महिना चालू आहे. आणि खूप सुंदर मंदिर आहे. फोटो काढायला अलाउड नव्हतं. मंदिराच्या गर्भगृहात जाण्याआधी गणपतीची सुंदर मूर्ती बघायला भेटते, तरी पण आपण लपून महादेवांची व्हिडिओ काढलेली आहे तुमच्यासाठी. तसंच मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे. आणि मंदिराच्या बाजूला पण खूप शिवमंदिर बघायला भेटतील आपल्याला छोटे छोटे. आणि सभामंडप पण आहे खूप मोठा. तसंच रामसिद्धी विनायक मंदिर आहे, त्यामध्ये आपल्याला श्री विष्णू मंदिर बघायला भेटेल. विष्णू मंदिर छोटंसं ते पण छान आहे. मंदिरामध्ये विष्णुदेवाची प्रतिमा खूप सुंदर आहे, ही बघा, तुम्ही बघू शकता. आणि बरोबर त्याच्यासमोरच गणपती मंदिर आहे. आणि गणपती मंदिराच्या समोर मूषक आहे. मूषकचे पण मंदिर आहे, जे गणपतीचे वाहन आहे. गणपती मंदिर पण खूप सुंदर आहे. आणि गणपतीची प्रतिमा बघू शकता, रिद्धी सिद्धी सोबतच आहे. तिथून बाहेर आल्यावर पुन्हा आपल्याला एक छोटंसं शिवमंदिर बघायला भेटेल. शिवमंदिरच्या बाजूला एक गौमुख आहे, त्यामध्ये 12ही महिने 24 तास असं पाणी चालू असतं. आणि नंतर मग मंदिरामध्ये भयानक गर्दी झाली. आणि आता आपण निघूया. आपलं दर्शन व्यवस्थित झालं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.